स्मार्ट अहमदनगर न्यूज। जय भीम जय शिवराय। पुरंदर तालुक्यातील सर्व सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सविनय जय भीम जय शिवराय। सोमवार दिनांक 21/7/2025 पासून सकाळी ठीक 11 वाजल्यापासून माझे सावत्र बंधू सुरेश अर्जुन उबाळे यांनी आमची जेजूर येथील सामायिक शेतजमीन व वाडा आम्हाला कोणालाही विश्वासात न घेता माझ्या वडिलांच्या अज्ञानतेचा व भोळ्यापणाचा फायदा घेऊन त्यांचे अपहरण करून आम्हाला कोणालाही विश्वासात न घेता परस्पर आमची सामायिक शेत जमिनीचे पैसे न देता सर्व शेतजमिनीचे शासनाची दिशाभूल करून आमची फसवणूक करून सर्व शेतजमीन स्वतःच्या नावावर केली आहे व आम्हाला भूमिहीन केले आहे। त्यामुळे माझे सावत्र बंधू सुरेश अर्जुन उबाळे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी मी बेमुदत उपोषणाला बसणार आहे। तरी मला आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे। तरी पुरंदर तालुक्यातील सर्व सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व पत्रकार बांधवांनी या कामी मला सहकार्य करावे व या आंदोलनाला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती। त्या मागणीसाठी उपस्थित होते मी स्वतः कालिदास अर्जुन उबाळे, निखिल आढाळगे, विजय शेंडगे, किशोर आढाळगे, रेश्मा शिवाजी धिवार, शिवाजी साधू धिवार, विशाल नेटके, प्रतिनिधी अशोक कुंभार। जय भीम। मी स्वप्नील पोपट पाटोळे, युवक आघाडी पुरंदर। आज या ठिकाणी कालिदास उबाळे हा आपल्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे। त्या उपोषणाला न्याय मिळवण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अटाले गटाच्या युवक आघाडीच्या वतीने मी या ठिकाणी पाठिंबा देत आहे। त्याचा विषय असा आहे की वडलोपार्जित जमीन असून त्या वडलोपार्जित जमिनीतील सावत्र भावांनी या ठिकाणी कालिदास उबाळे आणि त्यांच्या सर्व भाऊ बहिणींना या ठिकाणी टाळून या ठिकाणी स्वतःच आपला हक्क या ठिकाणी दाखवला आहे। या ठिकाणी सुरेश अर्जुन उबाळे राहणार नायगाव, राहणार जेजुरी, तालुका पुरंदर यांनी या ठिकाणी परस्पर वडिलांना घेऊन त्या ठिकाणी खरेदी खत मारून त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन या ठिकाणी खरेदी खत करून घेण्यात आले व बाकीच्या भावंडांना या ठिकाणी टाळून सर्व जमीन बळकावलेली आहे। तरी कालिदास उबाळे हा इथं बेमुदत उपोषणाला बसलेलो आहे DYSP साहेबांसमोर बोर विभाग। माझा मुद्दा सुरेश अर्जुन उबाळे हे बोगस खरेदी खत केलेला असून त्यांच्यावरती फौजदारी स्वरूपीचा गुन्हा दाखल करण्यात यावा त्या संदर्भात बसलेलो आहे। त्यांनी माझी व शासनाची फसवणूक केली आहे आणि शासनाची फसवणूक करून त्यांनी बोगस दस्त केलेला आहे। त्या बोगस दस्तामध्ये इतर वारीस जे आहेत त्यांची सहमती नसून इतर जणांची फसवणूक करण्यात आलेली आहे। त्यासाठी मी इथं बोर विभाग साहेब DYSP साहेबांपाशी बेमुदत उपोषणाला बसलेलो आहे। आज सोमवारपासून 2 हजार बसलेलो आहे।